हायवेवरील जबरी चोरी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या पथकाला यश आले आहे। यात हकीकत अशी की दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 3:15 ते 3:30 दरम्यान मुदतीत मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली हद्दीत सोलापूर कोल्हापूर हायवेवरील अर्जुनवाड फाट्यावरील पूल उतरून कृष्णा घाटकडून येणारे सर्व्हिस रोड जोडलेल्या ठिकाणी हायवेवर रोडच्या कडेला थांबलेल्या कारचा दरवाजा उघडून 3 आरोपींनी चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी त्यांचे तपास पथकास त्यांच्या दालनात बोलावून घेऊन सदर गुन्ह्यातील मुद्देमाल व आरोपी शोधून आणण्याचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे तपास चालू असताना तपास पथकातील कॉन्स्टेबल 625 जावेद शेख, कॉन्स्टेबल मोहसिन टिनमेकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील गेलेले मुद्देमाल प्रमाणे काही मुद्देमाल सुमित काळे राहणार पारधी वस्ती मिरज हा विक्रीकरिता नशिमन हॉटेल मिरज जवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। तपास पथकाने तत्परता दाखवून बातमीप्रमाणे सापळा रचून आरोपी सुमित शत्रुघ्न काळे व 19 वर्षे राहणार माजी सैनिक वसाहत पारधी वस्ती मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला सदरील प्रमाणे मुद्देमाल एक टायटन कंपनीचे घड्याळ, एक सोन्याचे मणी मंगळसूत्र, एक सोन्याची अंगठी आणि गुन्हा करतेवेळी वापरलेला चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे। सदर कामगिरी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, कॉन्स्टेबल सुरेश पाटील, कॉन्स्टेबल अभिजित धनगर, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, विनोद चव्हाण, बसवराज कुंदगोळ यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेले आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करीत आहेत।